चला धन्यवाद. ओ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला हे बघा. 1 2 3. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, पावसाची वाट बघून अक्षरशः ना आठवडा झाला होता, पण फायनली काल रात्रीपासून जो काही पाऊस सुरू झाला आहे खरंच एकदम काळे ढग करून टाकलेत. आणि थोडंसं म्हणतात आता काहीतरी नक्षत्र वगैरे बदलतं या दिवसांमध्ये, तसं पावसाचा जोर वाढतो. आता तरणा आणि म्हातारा हा काही फरक लोकांना ज्या माहिती असतो त्यांना अळबी भेटतात अशा गुरुसाहेब म्हणतात. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे. तो अळब्याचा व्हिडिओ याच्या अगोदरचा बघितलात तुम्ही. सो आज आपण थोडंसं फेरफटका मारतो आहे. आपल्या मित्राचं काम आहे तुरळला, त्याच्यानंतर कडवेला आपण जाणार आहोत. अशी काही कामं आहेत तर तुम्हाला पंचक्रोशीला एक फेरफटका मारून आणतो आणि पावसाळी वातावरण गावाकडे कसं आहे हे दाखवतो. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, कडबईत थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे आपण परत एकदा आपल्या आवडीच्या ठिकाणी मिसळ आणि वडा उसळ खायला आलो आहे. इकडे दही मिसळ, इकडे मस्तपैकी वडा उसळ, 4 पाव. पाऊस बाहेर रिमझिम पडतो याचं. चला सकाळच्या नाश्त्यावरती ताव मारूया. थोडं कढईमध्ये काम आहे ते आटपूया आणि मग बघूया पुढे काय करूया ते. चला या मिसळ खायला. मंडळी चला, आज आपण आहे ना थोडंसं कडवईमध्ये काम होतं तिकडून जाऊन आलो. दुपारी थोडंसं घरी आराम केला. आज पाऊस सकाळपासून होता म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी लावणीला सुरुवात केली, पण मग दुपारपासून पाऊस गायब आहे. पण ढगाळ वातावरण आहे बघा. सोनाली लाकडं घेऊन येते. ते पाऊस नाही तरी छत्री उघडली. सोनाली पाऊस कुठे गेला? लावण्या कशा होणार मग? जा घरी जा सावकाश. मम्मी दिसली की माझी लेक मला सोडून मम्मीकडे जाते, तिच्या आईकडे जाते. आज दिवसभर ढगाळ वातावरण आहे, पण पाऊस काय तेवढं दुपारपासून नाव नाही. होय काय रे, कुठं तोयस? दुकानात होता. चला, संध्याकाळचे वाजलेत बरोबर 4:45 आणि आता बघा शाळा वगैरे सुटतात. शाळेतली मुलं आता घरी येतील. ही मुलं खाऊ खायला जातात दुकानात. चला हे बघा, इकडे कोणतरी लावणी लावते. कदाचित पाण्याचा सोर्स असावा, विहिरीचं पाणी पंपाने घेतलं असावा. आणि हे आमचे कॉलेज कुमार की शाळेतले विद्यार्थी. कॉलेज कुमार व्हायचे अजून बाकी आहेत. कुठे गेला होता शाळेत ना? किती वाजता सुटली? 4:30. मग काय स्केच काढतोस असं ऐकलं? काढतोस? माझं काढून देशील का स्केच? तुझं नाव सांग. आणि स्केच काढून असेल कोणाला पाहिजे असेल तर किती पैसे घेतोस? पर्सनल. हा पर्सनल. अच्छा, ते काय असं माझ्यासाठी फ्री आहे ना? बघूया माझं स्केच काढलेलं. हा ह्याची कलाकुसर कशी आहे किंवा स्केच कसं काढतो, आपलं स्केच काढल्यावर तुम्हाला दाखवू आणि याचा नंबर देऊ. कोणाला पाहिजे असेल तर पण याच्याकडून स्केच काढून घेऊ शकता, है ना? शाळेत कितवीला आहेस? 10वीला. आणि त्याचा मित्र. चला, या शेतात जोपर्यंत पाणी होत नाही, पाऊस पडत नाही, तोपर्यंत काय आमची लावणी होणार नाही. बघू आता आपण शेताच्या बांधावर कशाला आलो आहोत, तर या वनस्पतीच्या शोधात. खरं तर पावसाळ्यामध्ये आहे ना थोडंसं वात वगैरे व्हायचा जुन्या माणसांना, किंवा असं काय भरपूर अंगमेहनत व्हायची शेतामध्ये. तर आमच्याकडे ना आमची आजी खास करून हे जी वनस्पती आहे याला कातर निंगड म्हणतात. तर याची पानं आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळी करायला सगळ्यांनाच, म्हणजे सगळेच घरातले सदस्य आम्ही आंघोळ करायचे याने. सो हे जेव्हा तुम्ही कधी गावाला आलात ना, हे पूर्ण तापेल्यात, म्हणजे पाणी गरम करायच्या भांड्यात टाका आणि पाणी गरम करून घ्यायचं. एवढं भारी वाटेल ना त्या म्हणजे साबण एक वेळा लावून वगैरे नंतर नॉर्मल पाण्यामध्ये घ्या. पानाच्या जो काही गरम पाणी तयार होतं त्याने मस्तपैकी अंगावर घ्या. भारी रिलॅक्स वाटतं, भारी. तर आपण ही पानं घेऊन जातोय. विहाला पण आपण याच पानाने, म्हणजे ही पानं आपण आंघोळीच्या पाण्यात टाकतो तिच्या, आणि कधी कधी हा आठवड्यातून एकदा तरी आंघोळ घालतो. सो भारी वाटतं. आत्ता पण आपण ही पानं घरी घेऊन जातोय. चला झकास. कोणाकोणाला याचं महत्त्व माहिती आहे किंवा अजून काय काय कशामध्ये उपचार याचा होतो, कमेंट करून नक्की सांगा. चला, ह्याचा सुगंध आहे ना एक वेगळाच आहे. ह्याचा सुगंध मला भरपूर आवडतो. कातर निंगडी. आम्हाला जेव्हा आम्ही लहानपणी शाळेत जेव्हा होतो, या शाळेमध्ये 4थी पर्यंत शाळा होती. आणि तर इकडे आहे ना
खास मास्तर जे होते आमचे ते पूर्ण निंगडीची काठी आणायचे. निंगडीची काठी मास्तरांच्या हातात दिसली की विद्यार्थी एकदम सरळ शिस्तीत. कोणी कोणी निंगडीच्या काठीचा मार खाल्लाय त्यांच्या लहानपणी शाळेमध्ये, कमेंट करून सांगा. चला, अरे वा, भाजी आणि थोडीशी हळदीची पानं उगवलीत, दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही दारची भाजी आहे म्हणते. इकडे बघा हळद लागवड केली होती ना, त्याची रोपं इवलीशी बघा मस्तपैकी पानं वरती झालेत. ही पानं बघितली ना की मला भरपूर प्रचंड आनंद होतो. का तर ह्या पानांचा सुगंध आहे ना काही वेगळा आहे. ही पानं आम्ही चहामध्ये टाकतो. ह्या पानांचं मध्ये पानं मोदक पात्रात लावून मोदक जे बनतात ते अप्रतिम. कधीतरी ट्राय करा नक्कीच. पातोळ्या पण छान होतात. सो ही पानं माझ्या आवडीची पानं आहेत. हळदीची पानं. रोपं किती छान आले, इवलीशी झकास. इकडे काय अजून आलं लावलं नाही आमच्या. हा मांडव मोडला होता. ही कोलजन आहे, ह्याची पण पानं चहामध्ये टाकू शकतो आपण. इकडे आहे ना दोडका, कारलं असे वेल सोडले आहेत मांडवावरती. हे वेल वाढलेत छान. आता इकडे बघा, खरं तर सोनालीने माहेरातून म्हणजे माझ्या सासरवाडीतून आणलेलं हे अळूचे कंद होते, ते लावले होते सोनालीने. दरवर्षी इथे मस्तपैकी छान अशी अळूची पानं येतात. आता छोटी आहेत, तर पावसाळ्यात हळूहळू श्रावणापर्यंत मोठी होतील आणि मस्तपैकी याच्या अळूवड्या देखील आम्ही करू. खरं तर माझ्या आईप्रमाणे सोनालीला देखील झाडं लावण्याचा झाडं लावण्याची आवड आहे. सो तिने आणून हे लावलं आहे बघा. असं माहेर वशनींना किंवा सासूर वशनींना हे अशी झाडं लावण्याची आवड कोकणात असतं काय आहेत. म्हणजे कोकणातल्या मुली कुठेही जाऊ दे जगात, त्यांना झाडं लावायची आवड मात्र असणार, एवढं मात्र खरं. त्याच्यामुळे कोकणातली मुलगी जरी शहरात असेल तरी ते तुळस लावणं किंवा असं काहीतरी कुंडांमध्ये रोपं लावणं ही आवड तिला नक्कीच असणार, एवढं मात्र खरं. तुम्ही कधीतरी ही गोष्ट निहाळून बघा किंवा असं म्हणतात ना परीक्षण करून बघा. ती आवड कोकणातल्या प्रत्येक मुलीमध्ये आहे झाडं लावण्याची. असं इकडे मिरचीचं झाड आहे ना, मिरच्या बघा पिकल्यात, लाल झाल्यात. हे बघा मस्त एकच रोप आहे. आमच्या याला म्हणते मिरच्याचं ढाक आणि वांग्याचं ढाक. गावठी काही शब्द आहेत जुने. असं चला, बाबा बघा तिकडे विहाला घेऊन फिरवत आहेत. खांद्यावर घेऊन फिरवत आहेत. नातीचे लाड चाललेत. मंडळी, मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना तो अळूवडी वगैरे आपण तयार करतो ना, तर त्याचं अळूचं पान होतं. तर ते त्याला फार अशी खाज नसते, पण आहे ना इकडे पण बघा हे अळू आहे ना, हे थोडंसं खाजीर अळू आहे. आमच्या इकडे हे देखील खातात. माझी आजी आहे ना, याची पण भाजी बनवायची. याचं अळूचं फतफत आहे ना, याचं बनवायची. पण याची खाज कशी काढून टाकतात ना, तर ते एक वेगळी पद्धत आहे. कधीतरी आई जेव्हा रेसिपी बनवेल तेव्हा मात्र तुम्हाला दाखवू. मस्तपैकी चिंच किंवा आंबट जास्त टाकावं लागतं, तेव्हा याची खाज थोडीशी कमी होते. आणि त्याला चांगलं स्वच्छ धुवावं लागतं किंवा मग मुरगडून त्याला पूर्ण त्याचा अर्धा रस काढावं लागतं. कधीतरी याची भाजी मात्र नक्की दाखवू. ते जे आपण मगाशी पाहिलं ते खाज नसलेलं अळू, हे खाजीर अळू. अजून एक प्रकारचं अळू असतं त्याच्यावर टिपके टिपके असतात, त्याला आमच्याकडे देव अळू म्हणतात. चला घरी जाऊया. हे सध्या गावाकडचं वातावरण. तिकडे काहीतरी लावणी चालली आहे वाटतं, विहिरीचं पाणी घेऊन. चला, हे बघा इथे हे घर बंद असतं, पण हे बघा यांच्या अंगणामध्ये मस्तपैकी शेवाळ आले आहे, हिरवे हिरवे. किती छान वाटते बघा. आणि हे जे दोघे चंटू बंटू आहेत आमचे, ते मुंबईतून गावाकडचे व्हिडिओ बघत असतात, त्याच्यामुळे त्यांचं घर दाखवतं आहे. त्यांना घराची नक्कीच आठवण येईल. चला आपण इथे आता घरी जाऊया. चला मंडळी, आपण ह्या आंघोळीच्या पाण्यात हा पाला टाकला. चला मस्तपैकी आंघोळ झाली आहे. कातर निंगडीची जी पानं आणली होती ना, त्याने मस्तपैकी रिलॅक्स वाटतं राव. हा हो, विहारला पण आंघोळ घातली आहे आणि मस्तपैकी आता बसलो तर ही गप्पा मारते माझ्याशी, बोलते. आज बऱ्याच दिवसांनी म्हटलं लाडात काले बघूया, तर तिला लॅपटॉपवरती इकडे बघा काम करायचंय. मी काम करत होतो तर तिने लावली नेमकी बघा कोणती रील, तुम्हाला दाखवतो.
जाऊया कोणत्या कोणत्या प्रकारे पिळू शकता याचं जिवंत उदाहरण बघून मी निघाले रागाच्या भरात बाईक घेऊन. नमस्कार, मी अनिकेत आणि आता आपण चाललो पप्पूच्या वास्तूच्या. मी अनिकेतची रील बघते ना, अनिकेत काकाची. काय काय खाऊचा सो असंच लॅपटॉप चालू केला तर अनिकेतची रील समोर आली. आपला गोष्ट कोकणातली म्हणून अनिकेत रासमचं चॅनल आहे. अनिकेत आपला चांगला मित्र आहे. तर विहाने सहज असं बटन दाबलं आणि त्याची रील चालू झाली. सो बऱ्याच दिवसांनी त्याची रील बघतोय. त्याचं देखील चॅनल तुम्हाला माहीतच असेल, गोष्ट कोकणातली. कोण आहे? अनिकेत काका. त्याला बघा आवाज भारी आवडला बघ. आणि म्हटलं आता हॉटेल येत नाही तोपर्यंत आपण झोपण घेऊ हरकत नाही, कारण माका सकाळी उठत नसतात काम. हॉटेलवर रिले तर कुठली रील का कुठलं काय म्हणतात ना बघत नाही, पण आज ती अनिकेतची रील बघते बाबा. आता पोटात हात कोण आहे? जेवण घेऊया. काका. चिखलू माझा प्रवास सुरू झालो तितक्यात माका ड्रायव्हरने फिरल्या नांदगावात. चला, आमच्या वेळाची मस्ती काय थांबायची नाही. आजचा दिवस हा असा होता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता आमची चालणार आहे फरसाण पार्टी. चला, धन्यवाद. ओ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला हे बघा, 1, 2, 3. सोनालीने आम्हाला मस्त कांदा टाकून आणि कोथिंबीर टाकून फरसाण दिलाय. फरसाण खाऊया ना? खाऊया, चांगलं आहे. मला बरं, पप्पाला बरं. टेस्टी, छान आहे ना? चला मंडळी, आजचा दिवस हा गावाकडचा असा होता. आय होप तुम्हाला गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद भेटला असेल. ती काय मस्ती थांबणार नाही. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. चला टाटा. थोडंसं आंघोळ केल्यामुळे केस अस्तव्यस्त दिसते. चला टाटा कर, बाय कर. हा टाटा.